नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या AI सुपर प्रॉम्प्टर या चॅनलमध्ये. नेहमी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घेऊन येत असतो, वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसंच आजही आपण एक महत्त्वाचा विषय आहे, तो मी तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात सांगणार आहे. चला तर काय आहे पाहूया. ही गोष्ट आहे ती म्हणजे आरव आणि निखिलची, आणि ही गोष्ट एका पावसाळी रात्रीपासून सुरू झाली. अगं, हे जर तू ऐकत असशील तर कदाचित तुझ्याबरोबर तेच घडलंय जे माझ्याबरोबर घडलेलं होतं. आठवतंय का तुला? हे आमचे आहेत त्यांच्याशी बोलत होतो. आमची आहे त्याच्याशी बोलत होतो मी. जरा गडबड झाली. तुम्हाला तो पण विषय मी नंतर सांगणार आहे. वेळ मिळाला तर तो पण विषय मी मांडतो. आज ह्या व्हिडिओमध्ये होणार नाही, पण नक्की पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण बघूया. पण तो विषय हा मी काढून ठेवला आहे आणि तो अत्यंत इंटरेस्टिंग असा आहे. चला, त्या रात्री खूप जोरात पाऊस पडत होता. आरव एकटाच त्याच्या जुन्या फ्लॅटमध्ये बसला होता. भिंतीवर ओलसर डाग होते आणि छतावरून कधीकधी पाणीसुद्धा टपकत होतं. तो लॅपटॉपवरती काम करत होता. तेवढ्यात छतावर काहीतरी हल्ल्याचा आवाज आला. कुडकुड 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 कुडकुड. हे उंदीर बिंदीर नाही आहे हां प्रकरण. त्याने वर पाहिले. वरती काळी बारीक पाल होती जी हळू 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 सरकत होती. हे कॉमन आहे, सगळ्यांच्या घरामध्ये पाली ह्या असू शकतात, नाही असं नाही. काळी पाल, पांढरी पाल असू शकते प्रत्येकाच्या घरामध्ये. घरात जर घाण असेल, स्वच्छ असेल तर त्या कोपऱ्यातून कुठंतरी किडेबिडे खायला येतात. त्याप्रमाणे त्याच्याही ठिकाणी असणार आहे ती. तो दुर्लक्ष करण्यात एवढ्यातच काय झालं माहिती आहे? टप्प करून ती थेट पाल त्याच्या मानेवर पडली. आरव दचकला. तो उडी मारून उभारला. ऐ ग! पाल जमिनीवर पळून गेली. त्याचं हृदय जोरदार धडधडायला लागलं. धडधड, ठक 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 ठक. त्या क्षणी त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला. अंगावर तर पाल पडली, आता काय? बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या ऐकलेल्या असतात. त्यानंही कुठंतरी काहीतरी ऐकलेलं असणार आहे, त्यामुळेच त्याच्या डोक्यात आलं, अंगावर तर पाल पडली, आता काय? त्या रात्री त्याला अजिबात झोप आली नाही. प्रत्येक वेळी त्याला असं वाटत होतं की अजून काहीतरी त्याच्या अंगावर सरकायला लागलं आहे. पाल हा तसा सर्पजन्य प्राण्यामध्ये येणारा प्राणी. सापाला जर पाय काढले तर त्याची पाल होती. म्हणजे सापापासून डायनासोर, साप, पाल, मगरी या सगळ्या एकाच पद्धतीच्या प्रजातीमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा प्राणी आहेत. सरपटणारे प्राणी म्हटलं तरी चालेल. तो सारखा उठून उठून लाईट लावत होता. त्याला भीती वाटत होती ती, आणि पाल ती पळून गेलेली परत आली तर काय करायचं? पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, शांत होता. तो स्वतःला समजून सांगत होता, काही झालं नाही, काही झालं नाही, फक्त ती पालच होती. ते डायनासोर नव्हता, तो साप नव्हता, ती पालच होती. किंवा तो आणि कुठलं तरी सर्पजन्य प्राणी नव्हता, वगैरे वगैरे त्याचं चाललेलं. रात्र झाली, दिवस पूर्ण ओलांडला. आता रात्र झाली आहे दुसऱ्या दिवसाची. तो झोपायला गेला. लाईट बंद होता. अंधार झाल्यावरती त्याला असं वाटलं की त्याच्या हातावरती परत काहीतरी चालायला लागलं आहे. भास होतात ना लोकांना, बऱ्याच लोकांना असे भास होत असतात, तसे त्याला भास व्हायला लागले. हळू थंड असं त्याच्या अंगावरनं काहीतरी चालायला लागलं आहे. हे सर्पजन्य जे प्राणी असतात ना, ते थंड रक्ताचे असतात नॉर्मली, बहुतेक, असं मला जेवढं माहिती येतात ना. तर असं काहीतरी हळू थंड चालायला लागलं आहे. तर झटकन उठला, लाईट लावली, काहीच नव्हतं. पण यावेळी मात्र भिंतीवर एक ढोलीच्या ढोली पांढरी जाड पाल बसलेली होती. ती त्याच्याकडेच बघत होती, जणू निरीक्षण करत होती. हा करतोय काय? काल तर काळी पाल अंगावर पडल्यावर एवढा नाचला, मी ह्याच्या अंगावर पडले तर काय होणार? म्हणजे अशी ती कदाचित विचार करत असेल. पालीच्या बाबतीत म्हणतोय मी. बरं, आता पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करायच्या आधी प्लीज ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या दिवशी आता परत आपला व्हिडिओ सुरू करूया आपण. त्या दिवशी त्यानं लगेच रात्री ती पांढरी पाल बघितल्यावरती गुगल केलं
आणि गुगलमध्ये त्याने टाकलं लिझर्ड फॉल्स ऑन बॉडी मिनिंग म्हणजे काय, गुगलमध्ये सर्च केलं आणि टाकलं. बरं, तुम्ही आजकाल ते ChatGPTमध्ये, जेमिनीमध्ये किंवा आणि काय असतील AI टूल्स असतील तर त्यामध्येही टाकू शकता, असं काही नाही. आणि गुगलचं जेमिनी आहे, तसं ChatGPT पण आहे ओपन AIचं, किंवा डिपसिक आहे, किंवा किमी आहे, परप्लेक्सिटी आहे, बऱ्याच आहेत AI टूल्स, असे एकच AI टूल्स नाही आहेत. बरं, या AI टूल्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तुम्हाला आणखीन काही माहिती जर हवी असेल तर आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करा, www.superprompter.in. तुम्हाला बरीच आणखी ॲडिशनल इंटरेस्टिंग अशी माहिती कळू शकेल. चला, आता आपला विषय परत त्या पालीवर येऊया. त्यानं गुगल केल्यावरती त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या, अपशकून, शुभशकून, संकेत, भविष्य वगैरे बरंच काही त्याला दिसलं. तो गोंधळला. तेवढ्यात त्याचा मित्र निखिल त्याच्याकडे आला. घाबरलेला आरव बघून त्यानं त्याला विचारलं, काय झालं रे, एवढा का घाबरलायस? त्यानं सगळी घडलेली घटना त्याला सांगितली. निखिल म्हणाला, तू घाबरतोयस कारण तुला माहिती नाही आहे. काय माहीत नाही आहे? ॲक्च्युली निखिल ना बायोलॉजीचा स्टुडंट होता. निखिलनं त्याला समजावलं, पाल भिंतीवर चालतात कारण त्यांच्या पायाला मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स असतात. तुम्ही ते स्पायडरमॅन वगैरे बघितलेत का पिक्चर? त्याच्या ते हात असे केल्यावरती काटे येतात, मग ते काटे रुततात आणि मग ते चालतं, तसंच काहीतरी असणार आहे. बहुतेक स्पायडरमॅन टाईपचंच काहीतरी दिसतंय. ते आता पालीला मायक्रोस्कोप खाली कधी ठेवणार मी, म्हणून एक अंदाज केला, तिचा पाय नाहीतर कट केला पाहिजे आणि मायक्रोस्कोप खाली घालून त्या दोन काय म्हणतात त्याला, त्या 2 स्लाईड्समध्ये घालून परत आणि त्या भिंगातनं वर खाली खालून बघायला पाहिजे ते नेमकं काय भानगड आहे, ते खरंच ते असे टोचणारे पाय बी दिसतात का. बरं, पण त्यानं पुढं सांगायला सुरू केलं, त्या मायक्रोस्कोपिक त्यांच्या पायांवर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतात, त्याला वांडर वाल्स फोर्सेस म्हणतात. वांडर वाल फोर्सेस. ते वांडर म्हणजे आपल्याकडं माकड पण म्हणतात, ते वांडर तसलं नाही, हे वांडर वाल्स फोर्सेस असं म्हणतात. पण ओलसर भिंत, धूळ किंवा अचानक हालचाल केली, त्यांची ग्रीप वीक होती, म्हणजे पाय घसरतात असं म्हणूया त्याला, आणि त्या पडतात. लक्षात ठेवा हां, पाली कसं पडतात लक्षात ठेवा. ओलसर भिंत, धूळ किंवा अचानक हालचाल झाली, त्यांना भीती घातली, घाबरल्या त्या की त्या पटकन हालचाल करतात आणि पाली पडतात. आरव म्हणाला, म्हणजे तो ॲक्सिडेंट होता बरोबर, ती पाल अंगावर पडली तो ॲक्सिडेंट होता बरोबर. निखिल म्हणाला, हो, आणि तुझा मेंदू त्याला स्टोरी बनवत आहे. लक्षात ठेव, तुझा मेंदू हा त्याला स्टोरी बनवतोय. जेव्हा असं काहीतरी अंगावर पडतं तेव्हा मेंदू त्याला थ्रेट असं समजतो आणि तो त्या घटनेला लक्षात ठेवतो आणि ॲम्प्लिफाय करतो. म्हणजे छोटीशी जरी गोष्ट झालेली असली की मोठी करतो होतं. म्हणजे एक मराठीत म्हण आहे, पराचा कावळा करणं. कदाचित ही म्हण ह्याला परफेक्ट सुटेबल होती, पराचा कावळा. पुढच्या दिवशी रात्री आरव कॉन्फिडंट होता. तो म्हणाला, आज काही होणार नाही. पण रात्री 2 वाजता पुन्हा त्याला आवाज आला, जणू काय पाली त्याला बोलवत होत्या. तो उठला. आता मात्र छतावर 3 पाली होत्या. एक काळी बारीक, दुसरी पांढरी जाड आणि तिसरी मध्यम आकाराची, अशा 3 पाली होत्या. त्या तिघी एकमेकांच्याकडं बघत होत्या. अचानक ती मधली पाल खाली पडली, थेट त्याच्या हातावर. यावेळेस तो शांत राहिला. त्याने तिला हलकंच बाजूला केलं. तो हसला आणि म्हणाला, तुम्ही सगळ्यांना ग्रॅव्हिटीला फॉलो करता. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाकडं तुम्ही फॉलो होता. दुसऱ्या दिवशी त्यानं फ्लॅट साफ केला, भिंती कोरड्या केल्या, किडेसुद्धा कमी झाले, पालीसुद्धा कमी दिसू लागल्या. फ्लॅटमधले किडे कमी झाले आणि पालीसुद्धा दिसू लागल्या, कमी झाल्या. तो स्वतःशी म्हणाला, पाल पडली म्हणजे संकेत नाही, ती फक्त फिजिक्स, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट आहे. नेक्स्ट डेला निखिल आणि त्याची पुन्हा भेट झाली. गप्पा मारताना पुन्हा पालींचा विषय निघाला. निखिल सहजच त्याला म्हणाला, अरे, जर पाल तुझ्या अंगावर पडलेली असेल ना,
तर तू घाबरू नको. तुला घाबरवून सांगायला ती काय आलेली नव्हती. ती फक्त घसरली होती. बहुतेक तिला तू आवडलेला दिसतोयस. आरवला या सगळ्यातलं शून्य कळलं. चला, कशी वाटली ही आपली गोष्ट आजची? पाल अंगावर पडली, मजा आली ना? इंटरेस्टिंग होती. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईन. तर विसरायला पाहू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.